मुंबई के बोरीवली पुलिस ने एक आरोपी को 8,70,000 के 87 ग्राम हीरोइन ड्रग्स साथ किया गिरफ्तार। आरोपी का नाम परवेज आलम कासिम अंसारी है, जो नाला सोपारा का रहने वाला है और मूल गांव हरिद्वार उत्तराखंड है। 5 जनवरी की रात को बोरीवली पुलिस स्टेशन की हद में सहायक पुलिस आयुक्त सुनील जायभाई द्वारा अमली पदार्थ को लेकर एक विशेष अभियान चलाया गया, जिसमें बोरीवली पश्चिम सुधीर फड़के ब्रिज के नीचे एक व्यक्ति संदिग्ध दिखाई दिया, जिसकी झड़ती लेने पर व्यक्ति के पास से 78 ग्राम हीरोइन ड्रग्स बरामद किया गया, जिसकी कीमत 8,70,000 रुपए है। बोरीवली पुलिस आरोपी से यह जांच कर रही है कि आरोपी ने ड्रग्स कहां से लाया था और किसको बेचने वाला था, साथ ही इसके साथ कितने लोग शामिल हैं। माननीय सहायक पोलीस आयुक्त बोरीवली विभाग श्री जायभाई सर यांच्या आदेशानुसार आमच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी 5 तारखेच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्याकरता गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सुधीर फडके ब्रिजच्या खाली एक इसम अंमली पदार्थाची विक्री करत आहे, अशी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना माहिती मिळाली। त्यांनी पोलीस निरीक्षक काळे, PSI इंद्रजित पाटील व स्टाफ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री केली। छापा टाकला असता एक इसम संशयास्पद हालचालीत मिळून आला। त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव परवेज कासम अली हे नाव असून त्याची अंगझडती पंचसमक्ष घेतली असता त्याचे ताब्यामध्ये 87 ग्रॅम हेरोईन किमती 8,70,000 रुपयाचे मिळून आले। त्याच्यावर कायदेशीर अंमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर केले असता त्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। सर, हा आरोपी नेमकं कोणाकोणाला ड्रग्स पुरवायचा किंवा काय त्याच्या आधी पण त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत? या आरोपीवरती एक पूर्वी गुन्हा दाखल आहे। मोहम्मद आलम हा उत्तराखंड हरिद्वार येथील माणूस आहे। त्याच्याकडून तो हेरोईन विकत घ्यायचा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून लहान लहान पुड्या बनवून तो विकत असे। असं विद्यार्थ्यांना कोणाला असं हा ड्रग्स पुरवायचा का? विद्यार्थ्यांना किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी हा असं एखादं ठिकाण बघून त्या ठिकाणी काही ठरलेल्या लोकांना तो पुरवायचा ड्रग्स। त्याच्यासोबत अजून कोणी आरोपी असे सामील आहे? त्याच्यात आणखी सामील आहे। 8 तारखेपर्यंत रिमांड आहे। तपास चालू आहे आमचा। बाकी 2 आरोपी त्याच्यासोबत आणखी सामील आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे।